नमस्कार. आपल्याला नेमकं मूल कसं हवं असतं? आत्ताच्या ह्या कोविड-19 किंवा लॉकडाऊनच्या परिस्थितीतसुद्धा मूल मागे नको पडायला, यासाठी पालक म्हणून आपण सतत प्रयत्न करत आहोत. हे सगळं करताना आपण एक चांगला माणूस म्हणून खूप काही चांगल्या वाईट प्रसंगातनंही जात आहोत. आत्ताच्या परिस्थितीत आपणच खूप काही शिकत आहोत आणि यात आपली मुलं जपताना काळजी घेत आहोत. शाळेचं नवीन वर्ष सुरू होण्याच्या निमित्ताने तुमच्याशी बोलावंसं वाटतंय, कारण हेच तर काही करण्याचे दिवस आहेत आणि त्याचबरोबर काही कळण्याचे सुद्धा. आजचा विषयच आहे पालकांशी बोलू काही, आणि मला खात्री आहे की तुम्हाला आजच्या गप्पा नक्की आवडतील. मी गायत्री लाड, आपल्या सरहद शाळेची काउन्सिलर. आपल्या शाळेच्या पहिल्या सत्रात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग, शाळा सुरू झाली आहे. मुलांची सततची भुणभुण थोडी तरी कमी होईल, त्यांना दिवसातील काही वेळ तरी काही छान कामात वेळ घालवता येईल असं आपल्याला नक्कीच वाटत असणार आहे. आणि ते खरं पण आहे. मुलांचं दुसरं घर शाळा असते. शाळेतले जीवाभावाचे मित्र त्यांचे नातेवाईक नाही का? मुलांचे मन रमवणारी हक्काची जागा म्हणजे शाळा. यासाठी शाळा सुरू होते. दरवर्षीप्रमाणे शाळा सुरू होतानाची धावपळ नाही आहे. तरीसुद्धा यावर्षी शाळा सुरू होतीये, पण थोड्या वेगळ्या स्वरूपात. याचा आपण पालक म्हणून कदाचित याआधी विचारही केला नसेल. पण येणारी संधी म्हणून बघितलं तर मूल नवीन माध्यमातून शिक्षणाकडे बघायला शिकणार आहे. जे स्वावलंबन आपण मुलांकडून अपेक्षित करत होतो, ते मूल आता गरज म्हणून शिकणार आहे. तो नाही का इतिहासातला एकलव्य, तो कसा शिकला हे नुसतं इमॅजिन न करता मूल अनुभवातून शिकणार आहे. त्यात अडचणी पण येतीलच. मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट याची उपलब्धता कशी असणार, किती असणार? मुलांना या पद्धतीचा सराव व्हायला जास्त वेळ लागणार नाही. लागेल का? पण खात्री बाळगा, तंत्रज्ञान वापरण्यात आत्ताची मुलं तरबेज आहेत. पालक म्हणून मोबाईलवर गेम खेळू नको असं सांगताना, हा घे मोबाईल, आता बस अभ्यासाला, असं सांगण्याची मात्र पंचाईत होणार आहे. पण मूल नीट अभ्यास करताना दिसलं की त्यातही एक वेगळंच आपल्याला समाधान मिळण्याशिवाय राहणार नाही हे नक्की. या पुढचा अभ्यास कसा असेल, परीक्षा कशा असतील, मार्क कसे असतील, या सगळ्या संदर्भातला तपशील आपले शिक्षक तुम्हाला सांगतीलच. आजचा आपला विषय आहे अभ्यास घ्यायचा कसा. आत्ता काहीतरी करू असं करून भागणार नाही आहे. त्याने आपल्यालाच ताण येणार आहे. आपल्याला बदल करावा लागणार आहे. कल्पना बनसोड म्हणतात की पालकांनी मुलांसंदर्भात वेळ मारून नेण्यापेक्षा मुलांना वेळ देऊन वेळीच स्वतःमध्ये योग्य तो बदल करावा. आता बदल करावा म्हणजे तो कसा असावा? विवेकी असेल की आदर्श असेल? आता परत घोळ. आदर्श म्हणजे काय, विवेकी म्हणजे काय, हे कुठं नवीन पालकत्व? घाबरू नका, मी काहीच नवीन सांगणार नाही आहे. चला, तुम्हाला अजून लक्षात यावं म्हणून एक गोष्ट सांगते. गोष्ट आपल्या नेहमीचीच आहे, आपल्या ओळखीतलीच. नेहमीप्रमाणे शाळेत वक्तृत्व स्पर्धा असते. अजय आणि विजय हे दोघंही स्पर्धेसाठी नाव देतात. घरी येऊन अजय आपल्या आईला म्हणजेच परिअम्माला ही गोष्ट सांगतो. ती म्हणते, अरे वा, छान, कोणते विषय आहेत आणि तयारीला किती दिवस आहेत तुझ्याकडे? विजय पण खूप आनंदात असतो. तो आनंदाने आपल्या आईला म्हणजेच वरिअम्माला सांगतो,
स्पर्धेत नाव घेतलं आहे आणि तुला माहिती आहे का, पहिलं बक्षीस 5,000चं आहे. असं युद्ध जिंकल्याचा आव आणूनच तो सांगायला सुरुवात करतो. वरी अम्मा त्याला मध्येच टोकते. काय हे नवीन, कशाला नाव दिलंयस? आधीच परीक्षा जवळ आली आहे. त्यात रोजचा अभ्यास तो काय कमी असतो? तर ट्युशनचा अभ्यास, स्विमिंगचा क्लास, नको नको ते सगळं. आणि काय हे नवीन आणलं आहे? मी एकटीने कुठे कुठे लक्ष द्यायचं? तुला काही जमणार आहे? मलाच सगळी तयारी करून घ्यावी लागणार आहे. हे ऐकून विजय आतल्या खोलीत निघून जातो. स्पर्धेला 15 दिवसांचा कालावधी असतो. दोघांकडे तयारी सुरू होते. परिअम्मा आधी विषय समजून घेते, त्यातला अजयला कोणता आवडतोय हे बघते. आपली वरिअम्मा स्वतःच विषय ठरवून मोकळी होते. परिअम्मा आणि अजय मिळून विषयाची आखणी करतात. परिअम्माने अजयला सांगितलेलं असतं की रोज थोडा थोडा वेळ काढून तुला जमेल तसं विषय संदर्भाचं वाचन सुरू ठेव आणि त्याचबरोबर स्वतःच्या नोट्स पण काढत राहा. त्याचबरोबर परी आणि अजय जमेल तसे दिवसातून काही वेळ विषयावर गप्पाही करायचे. इकडे वरिअम्माकडे घरातले व्याप आणि विजयचे घड्याळावर चालणारे काम सांभाळून, विषय निवडून, त्याच्या विषयाची माहिती लिहून विजयसाठी भाषण तयार केले आणि रोज ते भाषण विजयकडून म्हणून घेण्याचा सपाटाच तिने लावला. अजयचे काम आनंदात सुरू होते आणि विषय समजून पुढे जात होते. तर विजयला असं वाटत होतं, कुठून मी नाव दिलंय? सुरुवातीला बरं वाटत होतं, आई आपली मदत करते म्हणून छानही वाटत होतं. पण आत्ता जसं जसं दिवस येत आहेत तसं तसं साम कंटाळा आलाय. त्यातली मजाच निघून गेली आहे. स्पर्धेचा दिवस उजाडला आणि वरिअम्माचे BP हाय झाले. विजयला सततच्या सूचना सुरू होत्या. नीट कर बर का, पूर्ण भाषण लक्षात ठेव, मध्येच विसरून जाऊ नकोस, नाहीतर माझ्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवशील. छान कर, पहिला नंबर आलाच पाहिजे, आपल्याला सगळ्यांच्या पुढे जायचंय. हातात कागद घेऊन विजय सतत काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करत होता. इकडे अजय आणि परिअम्मा मस्त गप्पा करत हॉलमध्ये येत होते. परिअम्मा अजयला म्हणते, तू गेल्या 15 दिवसात विषयाची तयारी खूप छान केली आहेस. विषयाची मांडणी पण तुला छान जमली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुझ्यासोबत या विषयावर बोलायला मला खूप मज्जा आली आणि नवीन माहिती पण मिळाली. आजची तुझी स्पर्धा छान होणारच आहे. तुझा नंबर येईल किंवा नाही येणार हा वेगळा भाग असू शकतो, पण पुढच्या स्पर्धेसाठी काय करायला हवं याचा अनुभव तुला नक्की मिळणार आहे आणि याचा उपयोग तुला आयुष्यभर होईल यात शंका नाही. ऑल द बेस्ट. स्पर्धा सुरू होते. अजय शांतपणे इतर स्पर्धकांचे बोलणे ऐकत असतो आणि इकडे विजय खूप चिंतेत असतो. त्याला सतत भीती वाटत असते. आईसमोर नको असंही त्याला वाटून जातं. मला आठवेल ना, जमेल ना, याच विचारात तो असतो आणि यात त्याच्या नावाचा पुकार जसा होतो तसा तो भानावर येतो. हातात भाषणाचा कागद असतोच. त्याला अगदी हातात मावेल असा कागदी बॉलही झालेला असतो. भाषणाची सुरुवात खूप छान दणक्यात करतो तो. विषय पुढे जातो आणि त्याला प्रेक्षकांमध्ये आई दिसत नाही. त्याची नजर आईला शोधते आणि त्याचं लक्ष विचलित होतं. त्याला पुढचा मुद्दा आठवतोय का या विचारातच त्याचं भाषण संपतं. प्रेक्षक टाळ्या वाजवतात आणि हा चेहऱ्यावर स्मित हास्य करून हुश झालं एकदाचं असं करत खाली येतो. अजयचं मात्र असं होत नाही. अजयने निकालाची काळजी न करता स्वतःला जे चांगलं जमतंय त्याची मांडणी करायचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे विषयाचे सादरीकरण उत्तम होते आणि एका वेगळ्याच आत्मविश्वासाने तो स्टेजवरून खाली येतो. यात परिअम्माने लगेच लागेल तशी मदत केलेली दिसते आणि तिचा अजयच्या कर्तृत्वावर विश्वासही आहे असं वाटतंय. त्यामुळे ती निवांत असते. पण
आपली वरियम्मा सुरुवातीपासूनच खूप चिंता करत असते आणि तिला विजयची सतत काळजी वाटत असते. आपल्या वरियम्माला नेमकं काय होत होतं? तिच्या शरीराला ताप येत होता की मनाला? आपल्या शरीराला जसा ताप येतो तसाच आपल्या मनालाही ताप येतो. तिचे मानसिक आरोग्य ढासळत लागले असं वाटतंय. मानसिक स्वास्थ्य म्हणजे विचार, भावना आणि वर्तन हे समप्रमाणात असायला हवं. त्यातला एकही कोण ताणला गेला तर मनाला ताप येतो. मनाला ताप मोजण्याचे काही सोपे निकष असतात. सगळ्या भावना तीव्र जाणवायला लागतात. अति कामाचा, विचारांचा ताण आल्यावर आपल्या हातात काहीच नाही अशा भावनेने ग्रासल्यावर असह्य भावना अनुभवायला मिळतात. राग येण्यापासून तर भविष्याची अति काळजी, अंतिम निकालासाठी सगळं काही अशा स्वरूपात स्वतःची ओढाताण सुरू होते. आता तुम्हाला वाटेल हे तर होणारच आहे, यातून बाहेर पडता येतं का आणि कसं? तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे हो, यातून सहज बाहेर पडता येतं. भावनांवर काम करण्याआधी आपण आपल्या विचारांवर काम करू शकतो. वरियम्माने विजयच्या निकालाची काळजी करताना मधल्या प्रोसेसमध्ये तिला स्वतःला काय वाटतंय, विजयला काय वाटत असेल असा पॉज घेऊन विचार केला असता तर कदाचित तिला बरं वाटलं असतं. आत्ता आपण हे बघू की ऑनलाईन शाळा सुरू झाल्यावर काय अडचण येऊ शकते. पालक म्हणून मला काय वाटतंय, मी काय करतेय हे आपण बघितलं पाहिजे. आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार वेळ काळ काही न पाहता आत्ता माझं घरातलं काम संपलंय, चला आता जरा पोरांना शिकवू. प्रत्येक विषयाच्या प्रत्येक शिक्षकाचं एक वेगळं चाप आहे. ते वापरतानाही अनेक अडचणी येत आहेत. कधी रेंज नाही आहे, लाईट नाही आहे, मग मी काय करू? काही अडचण असेल तर वर्ग शिक्षक, मुख्याध्यापक यांना मेल करू का, मेसेज करू का? शाळेने सांगितलं आहे तर हे करावंच लागेल. अशा आविर्भावाने आपण कामालाही लागलोय. त्या अमुक सरांनी सांगितलेलं ते ॲप चांगलं आहे, आत्ता आपण वापरतोय ते काय बरं नाही, या दुसऱ्या ॲपवरनं आता शिकूयात, असंही होत असेल. वर्गात किती मुलं हजर आहेत, किती गैरहजर आहेत, जे आत्तापर्यंत लेक्चरला हजर नाही होऊ शकली त्यांचं काय? मुलांसाठी वेगळा मोबाईल घ्यायला हवा का? वेगळा मोबाईल किती पालकांना परवडू शकतो? मोबाईलवर खेळू नको रे सांगणारे पालक आता स्वतःच मोबाईल देत आहेत. मुलांना तर याचा आनंदच आहे, पण मग किती वेळ स्क्रीन पाहणार? आणि लहान वयात डोळ्यासमोर इतका वेळ मोबाईल धरून मुलांच्या डोळ्यावर परिणाम तर नाही होणार ना? पालकांना पण ऑफिसमध्ये काही कामं आहेत, काहींची तर ऑनलाईन कामं घरूनच सुरू झाली आहेत. मग ऑनलाईन काम करत असताना एका वेळी 2 कामं कसं करणार? काहीच माहिती नाही. आणि ह्या सगळ्या अनिश्चिततेमुळे एक वेगळा ताण पालक नक्कीच अनुभवत आहे. ही सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभवातून आलेली निरीक्षणं आहेत. ही यादी वैयक्तिक कितीही मोठी असू शकते, पण यातून मार्ग काढायचाच आहे. आपण पालक म्हणून आणि आम्ही शाळा म्हणून सगळेच प्रयत्न करत आहोत. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या ओवीचा तर आज मला साक्षात्कारच होतोय असं वाटतंय. शाळा प्रशासक म्हणून शाळेच्या शिक्षण पद्धतीवर विश्वास ठेवायला हवाय. आपले विषय शिक्षक आणि वर्ग शिक्षक हे आपल्या मुलांचे आजच्या घडीला चांगले मार्गदर्शकच नाही तर उत्तम मित्र बनणार आहेत, यात काही शंका नाही. सुरुवातीला सवय नसल्याने तुम्हा आम्हाला काही अडचणी येतीलच, पण गरजेनुसार त्यातही आपण उत्तम प्रगती करू हे नक्की. चूक होणार आहे, चूक होतीये, कारण आपण शिकत आहोत. तेव्हा फक्त चुकांकडे बघण्यापेक्षा शिकणं कसं होतंय हे आपण बघणार आहोत. हे बघत असताना बऱ्याच गोष्टी आपण नव्याने शिकणार आहोत. मग हे जमेल का? काळजी नसावी.
बदल होतच असतात. समोर 2 चित्र दिसत आहेत. पहिल्यात आधी मूल म्हणतंय, आई मी खेळायला जातोय ग, आणि आत्ता मूल घरातच खेळतोय ग असं म्हणताना दिसतं. पालक पण त्यात काही मागे नाही. मुलांनी काही प्रश्न विचारला तर स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करायची. मला आठवतंय ना, स्पेलिंग अडलं की डिक्शनरी वापरण्याचे सल्ले मिळायचे. पण आज मुलांचेच बाबा या गुगल बाबावर शोधून हवी ती माहिती लगेच सांगतात. हे करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आत्ता अभ्यास हा मुलांचा आहे. पण अभ्यास जरी मुलांचा असला तरी पालकांची मार्गदर्शक मदत मोलाची ठरणार आहे. येणाऱ्या काळात आपण आपल्या मुलांचे फक्त पालक नसून त्यांचे कधी मित्र असू तर कधी शिक्षक. आपण आत्तापर्यंत सवयीनुसार देत आलेल्या आपल्या सततच्या सूचना कमी करूया. त्यामुळे मुलांना स्वयंशिस्त लागायला मदत होईल. आत्ता त्याचीच जास्त गरज आहे असं मला वाटतंय. मूल मदत मागेल तेव्हा आपण मदत करूयात. इतरांशी तुलना करणंही थांबावं लागणार आहे. मुलांचा प्रवास कमी होणार आहे. परिणामी त्यांच्याकडे वेळ जास्त असणार आहे. मग आता या वेळाचं करायचं काय? त्यांच्या दिवसाचं, कामाचं नियोजन कसं करायचं? तर एकत्र बसून चर्चा करून जे खरंच करण्यासारखं आहे, जे खरंच शक्य आहे ते वेळापत्रक बनवणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे आदर्श आहे, म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल की मूल परीक्षेच्या वेळेस वेळापत्रक बनवतंय, तर हे वेळापत्रक बनवताना आपल्याला बरं वाटावं याच्यासाठीची सुरुवात व्हायची. सकाळी 5 वाजता उठेन, मग तयारी करेन, मग अभ्यास करेन, आणि मग सगळा वेळ जो काही असायचा तो अभ्यासासाठी आणि 10 मिनटं असायचे ते विरंगुळ्यासाठी. पण प्रत्यक्षात उलटंच व्हायचं. प्रत्यक्षात अभ्यास 10 मिनटं व्हायचा आणि विरंगुळा दिवसभर व्हायचा. पण आत्ता आपणही मुलांसोबत असणार आहोत. त्याच्यामुळे प्रत्यक्ष काय शक्य आहे याचा सारासार विचार करून अभ्यासाचं आणि दिवसभराचं असं 2 वेगवेगळे वेळापत्रक तुम्ही बनवू शकता. अभ्यासाचे तास किती, ते कशा प्रकारचे असले पाहिजे? एकच विषय घेऊन सलग बसायचं आहे का, की काही अंतराने वेळाने बसायचं आहे, हे ठरवू शकता. ठराविक अंतर ठेवून जर का काम केलं तर मेंदू आणि डोळे यांनाही आराम मिळेल. कृती अभ्यासासारखे विषय, ज्यात मॅथ्स, सायन्ससारखे विषय असतील, ज्याच्यात सम सोडवणं, ड्रॉइंग करणं, तक्ते बनवणं, असे विषय सकाळी किंवा मुलांना कंटाळा, झोप येईल अशा वेळेस देणं सोयीचं ठरेल. लिखाण वाचनाचे विषय हे मुलं फ्रेश असतात तेव्हा करायला द्यायचं आहे. सतत एका जागेवर बसण्यापेक्षा तासातासाने उठणे, पाणी पिणे या गोष्टी करायला सांगायच्या आहेत. माध्यमांचा आपण जेव्हा वापर करतोय तेव्हा काय नियम असावे हे मुलांशी बोलून ठरवू शकतो आपण. स्क्रीनबद्दलचे काही नियम, बंधनं ती कशी असणार, कोणत्या स्वरूपाची असणार, याचे काही नियम असतील का, तर हे आधी ठरले हवे. म्हणजेच मुलांची चिडचिड होणार नाही आणि तुमचा मनस्तापही होणार नाही. स्क्रीन टाईमचे प्रमाण वाढत नाही आहे ना, त्यामुळे मुलाची चिडचिड होत नाही आहे ना, एकच एक नाद तर लागत नाही आहे ना, याची काळजी आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि त्याचबरोबर मुलांनाही ती कशी घ्यावी हेही शिकवावं लागणार आहे. पालकांना प्रेमळ आणि ठाम असं राहायला लागणार आहे. कशात मुभा दिली तर चालेल आणि कुठे हे झालेच पाहिजे असे ठाम मत असेल हे आधीच ठरवले पाहिजे. आपले आणि मुलाचे नातं सुदृढ व्हायचं असेल तर जितकं मुलाशी संवाद करून हे ठरेल तितकं ते सोयीचं होईल. आपल्या सोयीने नियम बदलू नका, त्याचा मुलांना ताण येऊ शकतो. मुलांचा आहार कसा असेल, त्यांच्या जेवणाच्या वेळा, खाण्याचे प्रमाण हे नक्कीच आता बदलणारे असणार आहे. पण तरीही सकस आणि पुरेसा आहार घेण्याकडे आग्रह असू द्या. बाहेर फिरणं, खेळणं कमी असल्याने शारीरिक स्थूलपणा जाणवू शकतो. त्यात हे वाढतं वय आणि या वाढत्या वयात भावनिक गुंतागुंत पण वाढलेली असणार आहे.
तेव्हा भावनिक नियमन शिकवावं लागणार आहे. भावनिक नियमन शिकवताना पालक 2 गोष्टींचा आधार घेऊ शकतात. एक तर म्हणजे मुलाचा स्वीकार करणं, ॲक्सेप्टन्स लेवल. आपलं मूल जसं आहे तसा जर त्याचा स्वीकार केला तर मुलाला समजून घेणं सोपं जाईल. मूल असं का वागतंय, पुन्हा पुन्हा अशी चिडचिड का करतंय, उलट प्रतिकार का करतंय, अशी तक्रार करत बसण्यापेक्षा त्याला असं वाटू शकतं, त्याचं असं मत असू शकतं, या पद्धतीने जर का आपण त्याला बघितलं तर खऱ्या अर्थाने आपण त्याचे साथीदार होऊ शकतो आणि त्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवायला त्याला तयार करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा दिवसभरामध्ये अशी एखादी वेळ आली की तुम्हालाही काही सुचत नाही आहे आणि तुमच्या मुलालाही काही सुचत नाही आहे आणि फक्त वाद होतोय. त्यावेळेस टाईम आऊट, आत्ता बोलायचं नाही, असं जर ठरवलं तर पॉज घेऊ शकता तुम्ही. आणि हा पॉज आपल्याला मानसिकदृष्ट्या खूप गरजेचा असतो. ज्या वेळेस मला काही सांगता येत नाही आहे, मला माझ्या भावनांवर ताबा मिळवता येत नाही आहे, त्यावेळेस टाईम आऊट, मी आत्ता या विषयावर बोलणार नाही, आपण वेळ घेऊयात, तू तुझा वेळ घे, मी माझा वेळ घेते, थोड्या वेळाने शांत झाल्यावर आपण पुन्हा या विषयावर बोलूयात, असं सांगून आपण ही समस्या सोडवू शकतो आणि ही सुटते यावर विश्वास ठेवा. या टाईमआउटचा तुम्हाला वापर कसा करता येईल तर जेव्हा आपण भावनिक अस्थिर असतो तेव्हा मेंदू चांगले निर्णय घेण्यासाठी अडथळे निर्माण करतो आणि हा पॉज आपल्याला काय चांगलं आहे आणि काय आपल्याला घेण्यासारखं आहे हे शोधण्यासाठी वेळ देतो आणि आपल्याला हे नक्कीच जमू शकते. याच अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक आजीबाई एकदा स्वेटर विणत बसल्या होत्या. जवळच त्यांची छोटी नात खेळत होती. ती सारखी लोकरीच्या गुंड्याजवळ यायची आणि लोकरीचा गुंता करायची. शेवटी वैतागून आजीबाईंनी नातीला कुठेतरी अडकवून टाकायचंय ठरवलं. चारी बाजूला कठडे असलेली एक छोटी कॉट नातीसाठी केली होती. त्यात तिला ठेवलं आणि शांतपणे आजी विणू लागल्या. नातीला हा अपमान खपला नाही. तिनं रडून ओरडून घर डोक्यावर घेतलं. आजीबाईंचं लक्ष लागेना. शेवटी काय करावं तर आजीबाईंनी तिला उचललं, खाली काढलं आणि आपण त्या कठड्यात जाऊन बसल्या. आता नात खुश होती. तिला घरभर हिंडळायला मिळत होतं. कठड्यामधून डोकावून आजी पण बघत होती. नातीचं खेळणं झालं आणि आजीचं विणणं झालं. कुठेशी वाचलेली ही गोष्ट मला फार आवडली. आपल्या प्रश्नांना उत्तरं अनेक असतात, पण आपण स्वतःभोवती एक चौकट आखून घेतलेली असते. त्या चौकटीतच प्रश्न सोडवायची आपली धडपड असते आणि ते सुटत नाहीत. उत्तरं त्या चौकटी बाहेर असतात. गोष्टीतल्या आजीबाईंनी चौकट मोडली. नातीसाठी केलेल्या कठड्याच्या कॉटमध्ये आजीने नसतं बसायचं, ही तिची चौकट होती. हा तिचा कम्फर्ट झोन होता. वयानुसार वागणं. नातीचा आणि आपल्या भल्यासाठी त्यांनी ती चौकट मोडली. आपला स्वतःचा कम्फर्ट झोन थोडा मोठा केला. मूल होण्यापूर्वी आपल्यालाही आपल्या स्वभावात, विचारात अशा अनेक चौकटी तयार केलेल्या असतात. आपण मुलांच्या वागण्याकडे, मागण्यांकडे, प्रतिक्रियांकडे डोळसपणे पाहिलं तर आपल्याला जाणवतं आपण बदलायला हवंय. त्यात कमीपणा वाटून न घेता आपण या जाणीवेला प्रतिसाद दिला तर जाणवतं की मूल आपल्यालाच घडवतात, आपल्या चौकटी मोडून टाकतात. आधी म्हटल्याप्रमाणे मुलांचे सहप्रवासी मित्र होऊन त्यांच्या अडचणी सोडवायला आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत आणि आपली प्रेमळ साथ त्यांना या सगळ्यातून बाहेर पडायला नक्की मदत करणार आहे. हा विश्वास सोबत ठेवून आज इथेच थांबते. पुन्हा भेटू एका नवीन विषय घेऊन.
आशा करते आजच्या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील. काही अडचणी असल्यास मला संपर्क करा. तुमच्या शंकांचे निरासन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुमची गायत्री ताई. धन्यवाद.